चला नमस्कार मित्रांनो, बघा नगर परिषद भरती संदर्भात सर्वात मोठा अपडेट आलेला आहे। नेमकी जाहिरात कधीपर्यंत येणं अपेक्षित आहे आणि त्यानंतर परीक्षा कोण टीसीएस घेणार आहे की एमपीएससी घेणार आहे या बाबतीमध्ये संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे। बघा सुरुवातीला ह्या गोष्टी लक्षात घ्या की जे काही नगर परिषदची जाहिरात सुरुवातीला 15 जुलैला प्रसारित होणार। लक्षात घ्या किती 15 जुलैला येणार होती। त्यांनी सांगितलं की 30 सप्टेंबर, लक्षात घ्या 30 सप्टेंबर पर्यंत काय संपूर्ण भरती प्रक्रिया पार पाडली जाणार आहे। म्हणजे 30 तारीख आता गेली, बघा लक्षात घ्या 30 तारीख निघून गेली। 30 तारीख निघून झाल्यानंतर नेमकाच त्यांचा एक नवीन अपडेट आलं की नेमकं जे काही सुधारित, लक्षात घ्या स्वच्छता जे काही सुधारित जो काही आकृतीबंध आहे तर हा सुधारित आकृतीबंध नुकताच सुरू झालेला, आता सुरू झालेला आहे। त्यानंतर पुढची महत्त्वाची बाब लक्षात घ्यायची की आता याच्यामध्ये ज्या काही आचारसंहिता आहे, बघा जे काही आचारसंहिता जी आहे तर आचारसंहिता काय या महिन्यामध्ये 15 तारखेनंतर लागण्याची दाट शक्यता आहे। बघा 15 तारखेनंतर काय लागण्याची दाट शक्यता आहे। तर याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे की आचारसंहितेमध्ये कुठलीही जाहिरात निघत नसते। आचारसंहितेमध्ये काय कुठलीही जाहिरात निघत नसते। त्यानंतर आचारसंहिता संपणार कधी आहे? 31 जानेवारी, लक्षात घ्या 31 जानेवारी 2026 ला काय संपूर्ण निवडणूक भरती प्रक्रिया या ठिकाणी पार पाडली जाईल। मग ही भरती प्रक्रिया पार पाडल्यानंतर काय या ठिकाणी लक्षात ठेवायचं आपल्याला की आचारसंहिता 31 जानेवारीला पार पडली की तोपर्यंत काय म्हणजे उरलेला जो कालावधी आहे, लक्षात घ्या उरलेला जो काही कालावधी आहे 15 ऑक्टोबर, लक्षात घ्या 15 ऑक्टोबर पर्यंत जाहिरात कमी येण्याची शक्यता आहे। लक्षात घ्या काय कमी येण्याची शक्यता आहे, कारण की संपूर्ण आकृतीबंध अजून तयार झालेला नाही। यामध्ये आता राहिला महत्त्वाची बाब की नेमकी परीक्षा कोण घेणार आहे। बघा लक्षात घ्या परीक्षा कोण घेतली जाणार आहे तर नगर परिषद मध्ये जे काही बरेचसे जे पद आहेत, लक्षात घ्या नगर परिषद मध्ये असणारे जे काही बरेचसे पद आहेत हे 10वी नंतर 12वी याची काही शैक्षणिक पात्रता आहे। म्हणजे हे जे पद आहेत तर यांचा जो निधी आहे यांचा पगार कुठं हा नगर परिषद याच्या अंतर्गत होतो। आणि जे काही महत्वाचं जे पद आहे बघा की एमपीएससी अंतर्गत घेतलं जाणारं पद कोणतं? कर निर्धारक। बघा कर निर्धारक अधिकारी हे जे पद आहे तर हे पद काय हे राज्य शासनाच्या तिजोरीतून दिलं जाणारं पगाराचं पद आहे। म्हणून हे पद काय जास्तीत जास्त दाट शक्यता कोण आहे की याच पदासाठी परीक्षा एमपीएससी घेईल। बाकी जे पद आहेत बघा स्वच्छता निरीक्षक इतर जे काही त्याचे पद आहेत 10वी 12वी असणारे तर याची काय टीसीएस घेण्याची दाट शक्यता आहे। परंतु मित्रांनो आतापासून आपण लक्षात ठेवायचंय की कोणतंही जरी असलं तरी तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला मराठी वाचताच लागणार आहे। त्यानंतर इंग्रजी तुम्हाला करावं लागणार आहे। त्यानंतर जीके जीएसचा जो भाग आहे जीके जीएसचा भाग, त्याचबरोबर मॅथ रिझनिंग, बघा हे जे कॉमन असणारे पेपर 1 साठी असणारे जे विषय आहेत तर याचा तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे। म्हणजे एमपीएससी परीक्षा जरी घेतली तरी सुद्धा तुम्हाला हाच अभ्यास करायचा आहे। टीसीएस न घेतली तरी सुद्धा तुम्हाला हाच अभ्यास करायचा आहे। बघा नगर परिषद महानगरपालिकामध्ये असणारं अत्यंत महत्वाचं एक पद जे की स्वच्छता निरीक्षक सॅनिटरी इन्स्पेक्टर, तर या पदाची संपूर्ण तांत्रिक घटकाची बॅच आपली त्रिशा फाउंडेशन वर सुरू झालेली आहे। फक्त आणि फक्त 499 पर्यंत बॅच आहे। तुम्हाला नोट्स जर घ्यायचे असते वैयक्तिक तर नोट्स तुम्हाला 199 रुपयामध्ये त्रिशा फाउंडेशन ऍप वर प्राप्त होतील। संपूर्ण बॅच ही तुम्हाला एमपीएससी पॅटर्न नुसार आधारित आहे। लक्षात घ्या एमपीएससी ने पेपर घेतला तरी सुद्धा तुमचे प्रश्न सुटले पाहिजे या हिशोबाने संपूर्ण बॅचची मांडणी केलेली आहे। तर मित्रांनो आतापासूनच अभ्यासाला तयार राहा, नियमितपणे काळजी घ्या, नियमितपणे अभ्यास करा।